नमस्कार, आरएनएन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बघा आरएनएन न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा। आरएनएन न्यूज मराठी। ना अवैध धंद्यावर नियंत्रण, ना अवैध शस्त्रावर लगाम। पुसद, वसंतनगर व शहर पोलीस स्टेशन परिसरातील अवैध धंदे व अवैध शस्त्र प्राप्तीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे मागील काही दिवसात दिसून आले। पुसद शहर पोलीस स्टेशन व वसंतनगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील परिसरात जागोजागी अवैध वरली मटका जुगार अड्डे सुरू झाले असून लाखो रुपयाची उलाढाल सुरू आहे। खेळणारे मटक्याच्या आहारी गेलेले लोक यांचा परिवार रस्त्यावर येत असून काही जण मटका खेळण्यासाठी, पैसे प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कृत्य करीत आहेत। मटका खेळण्यासाठी वाटमारी, पाकिटमारी, चोरी व लूटपाट यासारख्या घटना वाढत आहेत। पुसद पोलीस प्रशासनाचे अवैध धंद्यावर नियंत्रण राहिलेले नाही, तर दुसरीकडे पुसद शहर व परिसरात अवैध शस्त्र प्राप्तीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली काही दिवसापासून दिसत आहे। प्रत्येक 2 दिवसाआड पुसद येथे अवैध शस्त्र प्राप्त होत आहे। पोलीस प्रशासन 2 दिवसाआड अवैध शस्त्र पकडत असल्याची बतावणी करून पाठ थोपटून घेत असले तरी शस्त्र आले कोठून व त्याचे मुख्य निर्मितीचे ठिकाण कोणते याचा शोध आले पण आजपर्यंत लावला गेला नाही व शस्त्र प्राप्तीच्या घटनांमध्ये थातूरमातूर कारवाई करून आरोपी 4 दिवसात बेलवर घरी येत आहे। त्यामुळे गुन्हेगार यांच्यात कायद्याबाबत भीती राहिलेली नाही व अवैध शस्त्र खरेदी विक्रीवर पोलिसांची लगाम राहिलेली नाही। एकूण पुसद शहराचे वातावरण खराब करण्याचे काम हेच लोक करीत असून पोलिसांचे अवैध धंद्यावर नियंत्रण नाही व अवैध शस्त्रावर लगामही नाही। गुन्हेगार यांना पोलिसांचा धाक राहिला नसून पोलीस व गुन्हेगार यांचा एकोपा असल्याचे पुसद येथे बघावयास मिळत आहे। अवैध वरली मटका चालक मालक यांनी आपली दुकानदारी उभी केली असून गुन्हेगार यांचे मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वरली मटक्याचे धंदे असून पोलीस प्रशासनच गुन्हेगारांचे पुनर्वसन करत असल्याचे दिसून येत आहे। आरएनएन न्यूज मराठी, पुसद।